आणि म्हणून मोहिते पाटीलांनी जी भूमिका या निवडणुकीमध्ये जी घेतलेली आहे, म्हणजे केसानं गळा कापतो म्हणतो त्या पद्धतीची आहे. अशा पद्धतीनं उमेदवारी देणं आणि आपल्या तालुक्यातल्या माणसाला बाजूला करणं. आज वसंतनानाला उमेदवारी देणं म्हणजे निवडणूक सोडून दिलेली आहे, ही भावना या तालुक्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. आणि म्हणून मोहिते पाटीलांनी जी भूमिका या निवडणुकीमध्ये जी घेतलेली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. आणि अचानक शेवटच्या क्षणाला म्हणजे केसानं गळा कापतो म्हणतो त्या पद्धतीची आहे. आणि म्हणून वेदनादायी आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी त्याच्या मध्ये हिंमत असावी लागते. त्या पद्धतीनं निवडणूक लढावी लागते, निवडणूक करावी लागते. आणि हे सगळं सोडून एक अशा पद्धतीनं उमेदवारी देणं आणि आपल्या तालुक्यातल्या माणसाला बाजूला करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे मी स्वतः ठरवलेलं आहे की वसंतनानाला आम्ही मतदान करणार नाही. आणि या निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं वसंतनानांनी भारतीय जनता पार्टीच्या सभापती करण्यासाठी एक सदस्य पुरवला, असा माणूस हा पार्टीचा जिल्हा अध्यक्ष. आज वसंतनानाला उमेदवारी देणं म्हणजे निवडणूक सोडून दिलेली आहे, ही भावना या तालुक्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. आणि म्हणून मोहिते पाटीलांनी जी भूमिका या निवडणुकीमध्ये जी घेतलेली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. आणि अचानक शेवटच्या क्षणाला म्हणजे केसानं गळा कापतो म्हणतो त्या पद्धतीची आहे. आणि म्हणून वेदनादायी आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी त्याच्या मध्ये हिंमत असावी लागते. त्या पद्धतीनं निवडणूक लढावी लागते, निवडणूक करावी लागते. आणि हे सगळं सोडून एक अशा पद्धतीनं उमेदवारी देणं आणि आपल्या तालुक्यातल्या माणसाला बाजूला करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे मी स्वतः ठरवलेलं आहे की वसंतनानाला आम्ही मतदान करणार नाही. आणि या निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं वसंतनानांनी भारतीय जनता पार्टीच्या सभापती करण्यासाठी एक सदस्य पुरवला, असा माणूस हा पार्टीचा जिल्हा अध्यक्ष. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.